नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? होप तुम्ही सगळे आनंदी असाल, खुश असाल, हॅप्पी असाल. तर ना 26 जानेवारी निमित्त ह्यावर्षीही आमच्या सोसायटीमध्ये सत्यनारायणाची पूजा आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्याचीच तयारी आम्ही सगळ्या लेडीज करत होतो. इकडे सुंदर अशी रांगोळी योगिनी काढत होती. रांगोळी काढून झाल्यानंतर आहे ना आम्ही सगळ्याजणी तयार होण्यासाठी घरी गेलो, कारण लगेच भटजी येणार होते आणि पूजेलाही सुरुवात होणार होती. श्री सत्यनारायण देवता निर्माण निर्विघ्नं सुमुखते ग्रंथस्य कपिलो गजकर्णकाः लंबोदरो विघ्नो विघ्ननाशनादीपाः धूमकेतुः नक्षत्रो भालचन्द्रो गजाननः पतिनममि आपणेशनियदपि विद्या आरंभे विवाह वार्ताविघ्नाची सर्वांगी सुंदर उचेंदुराची कंठी फळाची. जय देव जय मंगलमूर्ती मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन श्रावण मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्नखचित बराची गौरी कुमरा चंदनाची मुठे कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभत बरा रुंदुंदी नुपुरे चरणी गागरिया. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन श्रावण मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर वनिवर वंदना सरळ सुंद वक्रतुंड त्रिनयना रात्रा माता वाटपाहे सदा निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती. पूजा संपन्न झाल्यानंतर आम्ही योगिनीच्या घरी गेलो, कारण तिच्या घरीही हळदी कुंकू होतं. त्याच्यानंतर एका ताटामध्ये इकडे प्रसाद, अष्टराची फुलं आणि वाण देण्यासाठी आम्ही आणलेले हे असे डबे सगळं काही मांडून ठेवलं होतं, कारण लेडीज येण्यासाठी सुरुवात होणार होती लवकरच. त्यानंतर आम्ही सगळ्यांना एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतलं, कारण नंतर लेडीज आल्यानंतर आहे ना गडबडीमध्ये ते राहून जायला नको. आणि ॲक्च्युली असं जे निमित्त असतं ना त्या निमित्तानेच आम्ही सगळेजण एकत्र भेटतो. कारण कसं होतं ना, काही वर्किंग वुमेन्स आहेत, काही हाऊसवाईफ्स आहेत आणि प्रत्येकजण हे आपापल्या संसारामध्ये आपल्या रोजच्या रुटीनमध्ये बिझी असतं. आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम ह्यासाठीच ठेवला जातो की त्यानिमित्ताने आम्ही थोडंसं रिलॅक्स होऊ, थोडं एकमेकींना भेटू आणि थोडंसं फन गेम्स वगैरे खेळू. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सगळं काही बघायला मिळेल. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
आपण कोण आलाय उत्तर पूजा झाल्यानंतर सगळी आवड करायची.